छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले। अर्थात कामाचा दर्जा असेल, निविदा प्रक्रिया असेल, याबाबत अगदी चर्चा सुरू झाल्या, चौकशीची मागणी झाली आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याला देखील यासाठी जबाबदार धरलं गेलं, कारण की सार्वजनिक बांधकाम विभागाचा देखील यामध्ये रोल होता। अर्थात आत्ता मी सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आहे, कणकवलीतल्या कार्यालयामध्ये, आणि इथं साधारणपणे या पुतळ्यासंदर्भातली माहिती, अर्थात त्या पुतळ्याची उंची किती होती ही बेसिक माहिती आहे, किंवा कोणता धातू वापरला गेला होता, निविदा प्रक्रिया कशी होती, नेव्हीचा रोल काय होता, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोल यामध्ये नेमका काय होता, यासारखे प्रश्न विचारले गेले। अर्थात यासाठी आम्ही कार्यकारी अभियंता जे आहेत अजय कुमार सर्वगोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अजय कुमार सर्वगोड सध्या तरी ऑफिसमध्ये नाही आहेत। त्यांच्या खालचे जे कर्मचारी आहेत त्यांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिलेला आहे। तुम्ही सरांशी बोला असं सांगितलेलं आहे, आणि त्यानंतर आम्ही सर्वगोड यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली नाही आहे। याबाबत मला काहीही विचारू नका, विषय सेन्सिटिव्ह आहे, तुम्ही नेव्हीच्या अधिकाऱ्यांशी बोला, अशा प्रकारे त्यांनी आपली जबाबदारी झटकलेली आहे। अर्थात ज्या वेळेला हे ओपनिंग झालं किंवा लोकार्पण झालं या सोहळ्याचा, त्यावेळेला हेच सार्वजनिक बांधकाम विभाग अगदी सर्व गोष्टी आम्ही केल्या यासाठीच सांगण्यासाठी पुढाकार घेत होतं, पण आता मात्र अपयश आल्यानंतर किंवा अर्थात यश आमचं मग अपयश कुणाचं याचं उत्तर देण्यासाठी मात्र कुणीही पुढे येत नाही आहे। अर्थात जी माहिती जगजाहीर आहे, जी माहिती दिली गेली पाहिजे, ती माहिती मात्र हेतुपुरस्सर तर लपवली जात नाही आहे ना, असा प्रश्न यातून निर्माण होतो। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।